का सितारा. धन्यवाद रॉकस्टार. सर्व उपस्थित पाहुण्यांचं स्वागत. केडीएस क्रिकेट संघ वाघिलवाडा आयोजित स्वर्गीय कुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामागी. खरं तर खूप आठवणी मात्र ठेवून गेला चिन्मय पाटील. सहवास जरी सुटला असला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चिन्मय तुझी आठवण आम्हा सर्वांना येत राहील. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर चरणी प्रार्थना करूया. पहिला चेंडू टाकण्यासाठी खरं दादरपाडा संघाचा गोलंदाज सज्ज झाला. पहिलं षटक हाताळण्यासाठी तुषार मोहितेचा पहिला बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना व्हीसेप मध्ये खेळले. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिली सिंगल आली अतुल म्हात्रे या खेळाडूच्या बॅटमधून. जुई टीमला जीवन भेंडे अतुल म्हात्रे खरं तर ही सलामीवीर जोडी दोन्ही स्फोटक विध्वंसक खेळाडू सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. आज खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. अप्रतिम खरं तर हे आयोजन नियोजन आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आगमन त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा आणखी द्विगुणित झाली. खरं तर बॅक टू द बॉलर फुल लेंथ बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी बॉलरच्या हातामध्ये फॉलो थ्रूमध्ये चेंडू पकडला गेला त्यामुळे रन नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. खूप चांगलं हे क्रीडांगण. खरं तर चिंचपाड्याचं हे मैदान अतिशय प्रसिद्ध या परिसरासाठी. या मैदानात तुम्हाला अनेक स्पर्धा पाहायला मिळतील. बॅकफुटला आले पंच केलाय कव्हरच्या वरून टार्गेट अपिश कव्हर ड्राईव्ह बॉल मात्र निघालाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला चौकार. डीजे मॅडी. नेक्स्ट मॅच खारकोपर संघाचे संघनायक आणि करंजाडे संघाचा संघनायक करंजाडे संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय. तर खारकोपर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. अनदर वन वन्स अगेन लाजवाब फटका. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघाला बॉल सीमा पार चौकार. सुरुवात धमाकेदार करण्याचा प्रयत्न करतोय जीवन भेंडे हा खेळाडू. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू लॉफ केला बॉलला पॅरल स्ट्रोक ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी सलगचा तिसरा चौकार. जबरदस्त फलंदाजी जीवन भेंडे यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपली पॉवर दाखवतोय जीवन भेंडे हा खेळाडू. बॉटमहँडचा वापर वन्स अगेन याही वेळा उंची घेतले अंतर कापेल का. यस इट इज अ मॅक्सिमम स्टँड अँड डिलिव्हर्ड. पहिला षटकार या स्पर्धेचा जीवन भेंडेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर पहिल्या ओव्हरमध्ये बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली. चौकार षटकारांचे आविष्कार जीवन भेंडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 चौकार आणि त्यानंतर एक षटकार. त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे ती म्हणजे 19. ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणता येईल. खरं तर स्वप्नवत सुरुवात आपण ज्याला म्हणतो सुरुवात चांगली झाली. तर रोशन याच दरम्यान आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेट संघ करंजाडे संघाचे सर्वात अनुभवी क्रिकेटर आणि करंजाडे प्रीमियर लीग मध्ये नेहमी ज्यांची आपण दमदार गोलंदाजी पाहतो ते सन्नीभाई कैकाडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमध्ये सन्नीभाई यावं. नेहमीच करंजाडे क्रिकेट संघासाठी ज्यांचा भरभरून दमदार योगदान लाभलंय सन्नीभाई यावं. एक दमदार क्रिकेटर. मागची स्पर्धा गाजवली तलोजे मजकूर आमदार चषक भारतीय जनता पार्टी. बहुत जर त्या स्पर्धेमध्ये रोशन पाहिलात तर मला वाटतं सुलभाताई गायकवाड कल्याण पूर्वचे आमदार त्यांना पाहिलात. आमदार प्रचंड ठाकूर साहेबांना आपण पाहिलात आणि अनेक दिग्गज आपण कल्याण डोंबिवली परिसरातील आपल्याला पाहायला मिळाले होते. तसेच सन्माननीय लहू सुरते साहेब यांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं स्वागत. गोलंदाजी मार्कवरती खरं तर नवीन गोलंदाज झाला सेकंड ओव्हरसाठी निमिष मोहिते. खरं तर एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू या टीमचा की प्लेअर ऑलराऊंडर.
पहिला बॉल क्या बात आहे, लॉफ करत असताना पुढे आले, पाठवल्या बॉलला लॉंग ऑनला क्लिअर करताना दमदार षटकार. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. खरं तर सुरुवातीलाच जर का षटकार चौकार येत राहिले तर दिवसभर संपूर्ण स्पर्धेमध्ये किती धावा येतील. यावेळेला थोडासा लेंथ कमी केली, टप्पा अतिशय योग्य होता निमिषचा. निमिषबद्दल मी नेहमी सांगत असतो. खरं तर अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. गावदेवी गावठाणसारख्या बलाढ्य संघामध्ये तो व्यावसायिक स्तरावरती खेळला. उरणच्या अनेक स्पर्धांमध्ये त्याला आपण सहभागी होताना पाहिलं. आणखीन एकदा इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे मात्र ट्रॅप लावलं होतं. अतुलसाठी विकेट मिळाला. पहिला धक्का बसला बॅटिंग करताना जुई टीमला. एक षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं निमेश मोहिते या खेळाडूचं. भरपूर चांगलं योगदान मैदानामध्ये आपण पाहताय. तर दादरपाडा संघ खेळतोय आणि या संपूर्ण स्पर्धेला दादरपाडा टीमला, जुई टीमला मकरंद भगत, संदेश कडू, आदेश मुंडकर, रोहित सुरते, ऋषी सुरते खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला या दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक आपण या ठिकाणी स्वागत करूया. भरपूर चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला तुम्हाला प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद मिळताना पाहायला मिळेल येणाऱ्या 3 दिवसामध्ये. कारण दरवर्षी एक आयोजन होतं. रोशन बघा, विनंती करतो आम्ही खारकोपर क्रिकेट संघाला कॅप्टन या मान्यवर उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. करंजाडे संघाचे कॅप्टन उपस्थित झाले तर खारकोपर क्रिकेट संघ त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये आम्हाला शेलगर संघाच्या उपस्थित राहिला नाहीये, त्याच्यामुळे तो संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. तर खारकोपर उपस्थित झाले आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान खारकोपर. विशाल घरत आपण आला असाल तर लगेचच टॉससाठी या. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. कारण आज थोडासा शेड्यूल डिले झाला. ऑलरेडी आपण उशिराने सुरुवात केली आहे. याचं कारण आहे जुई संघ वेळेवरती पोहोचलेला नाही आहे. परंतु आगामी कालखंडामध्ये एकतर मंचावरती रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष स्वतः राकेशदादा बसलेले आहेत. त्यांनी जे प्रयत्न केले होते कोविड काळामध्ये, प्रवीण देखील मगाशी सांगितलं, आपल्या तरुणांचा खेळ थांबता कामा नये. परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं राहील. वेळेला तुम्ही महत्त्व द्या, वेळेवरती पोहोचा, जेणेकरून आयोजन चांगलं होईल, जास्त षटकांचं होईल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व संघांना अध्यक्षांच्या वतीने नक्कीच मी विनंती करेन, जिथे स्पर्धा असेल ते थोडं अगोदर पोहोचा. त्यामुळे चांगल्या करतर दर्जाचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि चांगल्या जास्तीत जास्त ओव्हरचं क्रिकेट हे तुम्हाला देखील खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. वाईट बॉलचा इशारा, फाईन लेगच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना अतिरिक्त रन्स मिळाली. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सुजित भोईर. खरं तर पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी, 25 धावा झाल्या आणि त्यानंतर विकेट निमिषने काढल्या. 26 धावा, एक वाईड बॉल आता पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुजित सज्ज होताना फुल लेन बॉल, क्या बात आहे. पार्टनरशिप ब्रेक केल्यानंतर मात्र दबाव थोडासा आता जुई टीमवरती टाकतायत निमिष मोहिते. तर सन्माननीय राजेश पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. तत्पूर्वी आपण सन्मान करूया सनीबाई कैकाडे, संघनायक आहेत गावदेवी करंजाडे क्रिकेट संघाचे, नेहमी जमदार योगदान ज्यांचा राहिला आहे त्यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो या ठिकाणी राजेश पाटील साहेब आपण यावा, आपल्या शुभ हस्ते सनीबाई कैकाडे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. कॅमेरामॅनला विनंती करतो आपण कॅमेरा थोडासा इकडे फक्त फोकस करा. लगेच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी जाऊ. तर स्क्रीनवरती पाहताय आपण सनीबाई कैकाडे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. एक रन घेत असताना पुन्हा एकदा सेकंड 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील तब्बल 28. ऑन साईडला बिगेटचा प्रयत्न आहे परंतु प्रॉपर कनेक्शन नाही. थोडी दुखापत झाली, इजा झाली खेळाडूला. कारण बॅटचा फेस, बॅटचा फ्लो त्याच्या पायावरती लागला, त्यामुळे टायमिंग चुकला, थोडी इजा झाली असावी. खरं तर या दुखापतीतून त्याला सावरावं लागेल. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आणि आज दादरपाडा संघ मैदानामध्ये खेळतो. आमचे मित्र कदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये नावलौकिक कमवणारा कदा डीजे मॅडी हा देखील आमच्या समवेत आहे. खरं तर त्याचंही विशेष कौतुक आम्ही करणार आहोत. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. आणि त्याचबरोबरने आमचे खरं तर बेस्ट स्कोरर उमेशदादा भोईर चिंचपाडा यांचं काम देखील आपण पाहता. गुणसंख्या लेखनाचं काम अप्रतिम राहील.
3 ऑफिशियल पंच, एका बाजूला घरच्या स्पर्धेमध्ये जीवन गावण उर्फ बुवा म्हणून ज्यांना प्रेमानं संबोधलं जातं, त्याचबरोबरीने खरं तर करंजाचे आमचे शैलेश चव्हाण सर आहेत, स्क्वेअर लेग पंच, तिसरे पंच आमचे पेण तालुक्यातील कलवे गावचे नंदू पाटील. सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी फार महत्त्वाचं राहील. उत्तम मंडप डेकोरेशन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, केडीएच वाघिलीवाडा क्रिकेट संघाचे दमदार योगदान देणारे तथा ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला, बिंजोरचा बादशाह, सन्मान्य आदेश ग्रुपचे सर्व नंद्या आणि रतन बैलाचे मालक निलेश पाटील साहेब वाघिलीवाडा यांचं देखील आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धावफलकावरती 1 गडी बाद 28 धावा. सध्या क्रेज आहे क्रिकेट बरोबरने बैलगाडा शर्यत क्षेत्र. मला वाटतं रॉकस्टार प्रवीण जर का त्या क्षेत्रामध्ये कॉमेंट्रीला उतरला तर बरेच जणांचे धाबे जाणतील, कारण एवढा खरं तर त्यालाही नॉलेज आहे आणि ती बोलण्याची शैली देखील अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यालाही आपण त्याचंही कौतुक करूया. रॉकस्टार प्रवीण गायकर समालोचन क्षेत्रामधील एक जबरदस्त आवाज आणि त्यांचा देखील या ठिकाणी आवाज तुम्ही ऐकताच या स्पर्धेमध्ये. तिसरं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय संकेत मोहिते. यावेळेला पुन्हा एकदा जीवनने आडव्या बॅटने केलाय प्रहार. बॉल चालला सीमा पार, एका टप्प्यावरती नाही आहे तर डायरेक्ट बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अ फ्लायटी अँड मायटी षटकार. जीवन भेंडे सांगतोय खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. पहिल्या 3 बॉलवरती 3 सलग चौकार, आता सलग 2 षटकार त्याने ठोकले. आता तिसरा षटकार येईल का? पहिल्याच मॅच मध्ये रेकॉर्ड्स बनवायचे आहेत जीवन भेंडेला. 3 सलग चौकार हा रेकॉर्ड आता त्याच्या नावावरती आहे. आता तिसरा षटकार येईल का या बॉलवरती? पाहावं लागेल. फिरून मारला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. लॉंग चेस आहे, खराब फिल्डिंग आणि याही वेळेला नशिबाची साथ. आणखीन एक येतोय खणखणीत चौकार. चेंडू आणि 28 वरती खेळतो मैदानामध्ये जीवन भेंडे हा खेळाडू, टीमचा ऑलराऊंडर. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, घुटना टेक और तमाशा देख. स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क. जीवन भेंडे ब्रँडेड षटकार. करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ज्या पद्धतीने जीवन मैदानावरती खेळतोय, हा संघ लेट कदाचित झाला असावा. त्यांनी घरी प्रॅक्टिस करून आले. ते अफलातून बॅटिंग केली बघा. जास्त ताकद तो वापरत नाही, टायमिंगच्या आधारावरती पटके खेळतो आणि हे तंत्र प्रत्येक खेळाडूला अवगत करावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा टायमिंग वरती जर का तुम्ही भर दिला तर तुम्ही कोणत्याही वेगवान गोलंदाजाला फेस करू शकता किंबहुना त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चौकार त्या ठिकाणी ठोकू शकता आणि तेच दाखवलंय. चांगली खरं तर भागीदारी. आणखीन एक स्लॉट मध्ये टाकलाय आणि पाठवलाय त्या ठिकाणी काऊ कॉर्नर रिजनला. सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. तर कॅप्टनला विनंती असेल, आम्ही करंजाडे क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती. तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया आजचे प्रमुख पाहुणे की ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलात. ते ओले ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्मान्य रुपेश शेठ गायकवाड यांना विनंती करतो आपण यावं. त्यांच्या समेत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष राकेश दादा गायकवाड साहेब, आता ज्यांची भारतीय जनता पार्टी वाहतूक सेल रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली, त्यांना विनंती करतो यावं. त्यांच्या समेत पद्माकर पाटील साहेब आपण देखील यावं. योगेंद्र कैकाडी साहेब आपण देखील यावं. भारतीय जनता पार्टीची दमदार नेते मंडळी आणि आज त्यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. जय हनुमान खारकोपर कॅप्टन हर्षल आणि गावदेवी क्रिकेट जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहू शकाल ते म्हणजेच सनी कैकाडी. तर टॉस जिंकला या खारकोपर क्रिकेट संघ. कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः वाईल्ड कार्ड एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळाली. फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचा कारण मॅच ऑन आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. निर्णय कळवतील
तोपर्यंत जाऊया डीजे मॅडी यांच्याकडे. धन्यवाद डीजे. खरं तर आदेश नंद्या रतन बैलाचे मालक निलेश पाटील यांच्या वतीने रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला, हे प्रेम आहे प्रवीण गायकर तुमच्यावरती. यावं सन्माननीय निलेश शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की मित्रांनो, या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा संघ असतो त्या संघासाठी ज्यांचं दमदार योगदान आम्हाला पाहायला मिळतो, त्या अर्थातच आदेश ग्रुप नंद्या रतन बैलाचे मालक सन्माननीय निलेश शेठ यांना विनंती करतो की यावं व्यासपीठावरती. आपला आम्ही सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 51 धाव फलकावरती. त्याच्यानंतर सन्माननीय रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीने देखील दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयाचं योगदान आले, त्यांचं मनापासून आभार. खरं तर खूप चांगलं प्रेम या करता मान्यवरांनी आमच्या सर्व कलाकारांमध्ये दाखवलं, त्यांचं मनापासून आभार. वेगवान गोलंदाजीसाठी खरं तर माहीर आहे निमिष. थोडंसं व्हेरिएशन देखील दाखवतो, पण तो पहिला बॉल त्या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर टाकला. पंचांचा इशारा वाईड बॉल. 52 धाव फलकावरती आहेत. या मैदानाचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल तर कितीही धावा बनवा, तुमच्यासाठी सुरक्षित नसणार आहे. त्यामुळे पुढच्या इनिंगमध्ये देखील दादरपाडा संघाचा ब्लास्ट तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. वेगवान चेंडू हार्ड लेंथमध्ये टाकायचा होता, थोडासा बाहेर काढला. आणखीन एक वाईड बॉल, सलगचा दुसरा वाईड बॉल. जीवन भेंडे जो वैयक्तिक मैदानामध्ये खेळतोय, 9 चेंडू 35 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये रेकॉर्ड्सने बनवले सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. अर्धशतक पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे, कारण क्षमता आहे या खेळाडूकडे. जोही म्हटलं की जीवन भेंडे, तर गिरीश याचा देखील मी आवर्जून उल्लेख केला. हे सिनियर खेळाडू आहेत या संघाचे आणि आतापर्यंत जीवन भेंडेने दमदार कामगिरी साकारली आहे. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला स्क्वेअर लेग कडे. नो मॅन्स लँड. बॉल चाललाय भरधाव वेगाने, गोळीच्या वेगाने, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. चार धाबा. मागच्या चेंडूवरती पाहिला, यावेळेला फुल टॉस वरती फुल टोल वसूल करताना अनस्टॉपेबल जीवन भेंडेचा धमाका षटकार. अकरा बॉल 45 वरती मैदानामध्ये खेळतोय जीवन भेंडे. पहिल्या सामन्यामध्ये प्रवीण अर्धशतक पाहायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि कमालीचे एफर्ट्स, जबरदस्त बॅटिंग करत मात्र आज चहूबाजूला टोलेबाजी पाहायला मिळाली जीवन भेंडे यांच्या माध्यमातून. प्रेक्षकांची मने जिंकली खरं तर या खेळाडूने. त्याच्यानंतर आपण करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. मी संजय पाटील साहेब यांना विनंती करतो आमचे 40+ मास्टर यावं आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेंद्र कैकाडी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. 11 बॉल 45 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय जीवन भेंडे यांनी. सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 63 धावा. पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठी भागीदारी मैदानामध्ये आपण रंगताना पाहतो. जवळजवळ 38 धावांची भागीदारी खरं तर मैदानामध्ये झाली आहे सुजित भोईर आणि त्याच्याबरोबरने जीवन भेंडे या 2 खेळाडूंमध्ये. भागीदारीला महत्त्व दिलं जातं, पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे आणि यावेळेला एक चांगली पार्टनरशिप आणि तीही चांगल्या स्ट्राईक रेटने केली आहे. त्याबद्दल खरं तर दोन्ही खेळाडूंचं कौतुक करायला लागेल. कमबॅक करेल का निमिष हे पाहावं लागेल. यावेळेला बॉलला सोडला, राऊंड द विकेट आले, अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे. वाईड बॉलचा इशारा, दबाव पुन्हा एकदा निमिष मोहिते या गोलंदाजावरती. टीमचा अष्टपैलू खेळाडू, त्याला देखील आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य मात्र आता या ओव्हरमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण दबाव पूर्णपणे वाढत चालला, धावांची गती ही वाढू लागली आहे आणि इथे मात्र लगाम लावण्याचं काम करेल का. बिगीचा प्रयत्न आहे, उंची घेतली, अंतर कापलं तर या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक कदाचित पाहायला मिळालं असतं. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. खरं तर मिड विकेट आणि कॉर्नर रिझनच्या अगदी मधोमध ओव्हर थ्रो देखील झालाय आणि त्याच वेळेला तिसरा रनचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. जीवन भेंडेचं खरंच कौतुक करायला लागेल. विकेटवरती दोघांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं, धावा देखील येताना पाहिल्या आणि आतापर्यंत वैयक्तिक 12 बॉल 48 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जीवन भेंडे हा खरं तर फलंदाज. चांगली रणनीती, चांगला फटका होता परंतु गॅपमध्ये पडला बॉल, त्यामुळे सेफ लँडिंग झाला.
पण तो डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं. निमिष थोडासा प्रयत्न करतो, व्हेरिएशन दाखवतो, विकेट त्याला हवाय, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल अन्यथा धावांचा डोंगर वाढेल. आता फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला मैदानामध्ये. सुजित भोईर बॅक टू द डगआउट. सेवन 67 धावा बंटी चालला मैदानाकडे चौथ्या क्रमांकावरती. खरं तर एका खेळाडूला आता जीवन बेंडेसोबत साईड रोल त्या ठिकाणी निभावावा लागेल. कारण मुख्य पात्र मेन खरं तर रोल आता या ठिकाणी निभावतोय जीवन बेंडे. त्याला जितकी जास्त स्ट्राईक देता येईल त्याकडे खरं तर मैदानामध्ये बंटीलाही लक्ष द्यावं लागेल. कारण जेवढी जास्त स्ट्राईक मैदानामध्ये जीवनला मिळेल तितक्या जास्त धावा तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. कारण आतापर्यंत हा खेळाडू सेट झालाय आणि वैयक्तिक 12 बॉलमध्ये 48 वरती खेळतोय. त्यामुळे आता ही जमेची बाजू असेल खरं तर जुई टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे 67, 2 गडी बाद, 67 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे 3.4. चेंडूंचा खेळ संपला. यानंतर आणखीन एक मोठा सामना जय हनुमान खारकोपर विपक्ष जय हनुमान करंजाडे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, चांगली फिल्डिंग शॉट कव्हरला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीनं खरं तर हे क्षेत्ररक्षण पाहिलं. 1 रन मात्र मिळाले आणि स्ट्राईक वरती आलाय जीवन भेंडे हा खेळाडू. आज खरं तर आजचं हे मैदान पहिला सामना त्याने अक्षरशः गाजवलाय. अर्धशतक होईल का याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण आतापर्यंत 48 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये जीवन भेंडे हा फलंदाज. पायात टाकला बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह करत असताना बॉल बॅक ड्राईव्ह. सेकंडचा कॉल होईल का, नकार दिलाय. बघा खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची नर्वस 90 पाहिली. जेव्हा 90च्या आसपास हे खेळाडू यायचे तेव्हा दबाव त्यांच्यावरती यायचा. सेंचुरी कधी कंप्लीट होईल, एक वेगळा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती कधी येईल. परंतु काही असेही खेळाडू होते सेवाग सारखे की 90च्या पुढे गेले की षटकार चौकारानेच सेंचुरी पूर्ण करायचे. परंतु यावेळेला सिंगल घेताना एंड बदलला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या तब्बल 69, 69 धावा, 2 गडी बाद. माडी लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये आला. डेप्थ ओव्हरमध्ये गिरीश पारदी हा गोलंदाज, क्रिश पारदी माफी असावी, क्रिश पारदी हा खेळाडू मात्र शेवटच्या षटकामध्ये आला आणि समोर खरं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती असताना फक्त 1 रन मागे आहे. आपल्या आयुष्यातील आणखीन एक मोठी इनिंग जीवन भेंडेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. परंतु अर्धशतक कंप्लीट होईल का हे पाहायचं आहे. 69 धावा धावफलकावरती आणि मैदानामध्ये जीवन भेंडे हा खेळाडू 49 वरती खेळतोय. लॉफ केल्या बॉलला पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या लढतीमध्ये अर्धशतक साकारतोय जीवन भेंडे हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अनस्टॉपेबल जीवन भेंडे या खेळाडूसाठी. लेकिन चाहिए झुकाने वाला. पण तो मैदानामध्ये काय फलंदाजी केली आहे जीवनने, कौतुक करावं तितकं कमी. खरं तर भरपूर चांगली इनिंग. पहिल्या लढतीमध्ये पुन्हा एकदा अगदी खडेखडे हा फटका मारलाय. टायमिंगच्या आधारावरती हा स्ट्रोक्स लॉंग ऑनच्या दिशेने खेळले. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन की डायरेक्ट गेलाय. चला प्रेक्षक आहे त्या ठिकाणी. स्वतः खेळाडूने सांगितलं हा षटकार आहे. चला 6 धावा. लॉंग ऑफ मधला फिल्डर आहे त्याने देखील सांगितलं षटकार आहे, त्यामुळे 6 धावा असतील. डेफिनेटली त्याचंही कौतुक करायला गेलं. खेळाडू ते दाखवली आहे. 6 धावा मिळतील जुई टीमला. बघा लॉंग ऑफचा खेळाडू षटकार सांगतोय त्यामुळे नो डाऊट प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू सांगतोय, त्यामुळे शंकाच आपण घेऊ नका. रोशन तत्पूर्वी आपण अनाऊन्स करूया पडदा षटकार नाहीये. मला तर वाटतं ती लाईन आहे ती. हा ठीक आहे. बघा अर्धशतकासाठी जीवन भेंडेसाठी मकरंद भगत, संदेशी कडू आणि त्याचबरोबरीने आदेश मुंडकर, रोहित सुरते, ऋषी सुरते जे सध्या खतं भ्रमंतीसाठी गेल्यात फिरण्यासाठी आणि ते एक ऑनलाईनच्या माध्यमातून हे स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांच्या वतीने ऑनलाईन पेमेंट 2000चं कॅश प्राईज आलं जीवन भेंडे या खेळाडूसाठी. क्या बात आहे.
बघा स्पर्धा आपल्या गावात आहे, भरपूर लांब ते प्रवासासाठी गेलेले आहेत फिरण्यासाठी, परंतु तरी देखील त्यांचं क्रिकेटमध्ये असणारं प्रेम या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि त्यांच्याकडून मात्र 2000चं कॅश प्राइज आलंय जीवन भेंडे या खेळाडूला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे तब्बल 81 80+ रन मात्र आता धावफलकावरती आल्या. पुन्हा एकदा याही वेळेला हा पंप जॅक केला बॉलला मिड विकेट मध्ये फिल्डर जज करतो झेल होईल का आणि मोठ्या पारीचा अंत झालाय. परंतु खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक साकारलंय जीवन भेंडे या खेळाडूने.